जागतिक एड्स दिन। आपल्याला या जागतिक एड्स दिनानिमित्त शून्य नवीन इन्फेक्शन गाठायचे आहे। तरी आपण या जागतिक एड्स दिनाच्या पदयात्रेमध्ये समाविष्ट व्हावे आणि आपला थोडासा हातभार या जागतिक एड्स दिनामध्ये लावावा। भांडूप मधील तमाम रहिवाशांना विनंती आहे की आपण या पदयात्रेमध्ये समाविष्ट व्हावे। 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन। 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन या दिनानिमित्त साहिल ही 35 वर्ष विजय क्रीडा मंडळ ही संस्था गेली 35 वर्ष या साहिल येथील बरवस्तीत कार्यरत आहे। कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करीत असताना आरोग्य क्षेत्रातही ही संस्था काम करत आहे। आरोग्य क्षेत्रामध्ये काम करीत असताना मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने अनेक उपक्रम राबविले आहेत। या उपक्रम राबवित असताना आज 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त एका पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी सर्व रहिवाशांना विनंती आहे की आपण या पदयात्रेमध्ये समाविष्ट होऊन एक जनजागरण कार्यक्रमामध्ये हातभार लावावा। 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन। 1 डिसेंबर जागतिक एड्स हटाओ हटाओ एड्स हटाओ, बचाओ बचाओ देश बचाओ। हटाओ हटाओ एड्स हटाओ, बचाओ बचाओ देश बचाओ। जीवन संपूर्णाचं एड्स लक्षण होतं। जीवन संपूर्णाचं एड्स लक्षण होतं। 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन। 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन या दिनानिमित्त या संस्थेच्या वतीने एका एड्स जनजागरण पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी भांडूप मधील तमाम रहिवाशांना विनंती आहे की आपण
येत आहे ना. क्वालिटी पण चांगली येते. मी काय केलेलं माहिती का, नेटच चालू नव्हता म्हणून ते एरर आलेलं. डेटा आहे आपण बंद केलेलं ना, माझ्या काय लक्षातच नाही, आपण बंद केलंय ते. मागून बस होते आता. मॅडम गोष्यांचं एक आहे तिकडूनच जाऊ. ते बस त्याला बस जाईल. अरे एक नंबर. सर या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन. या दिनानिमित्त विजय क्रीडा मंडळ हे गेली 35 वर्ष साईर येथील भरवशीत कार्यरत आहे. कला, क्रीडा, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रम राबवित असताना आज 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त एका पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी नाटकमधून समावेश योजना घेतली आहे. आपण या पदयात्रेमध्ये समाविष्ट होऊन या कार्यक्रमात
या पदयात्रेमध्ये समाविष्ट होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. मित्रांनो, विजय क्रीडा मंडळ ते गेले 25 वर्ष काही देखील दरवर्षी कार्यरत आहे. संस्थेच्या वतीने अनेक उपक्रम राबवित असताना आज 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त एका पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी भांडूपमधील तमाम रहिवाशांना विनंती आहे की आपण या पदयात्रेमध्ये समाविष्ट होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. हटाओ हटाओ एड्स हटाओ, बचाओ बचाओ देश बचाओ. हटाओ हटाओ एड्स हटाओ, बचाओ बचाओ देश बचाओ. जीवन बहुमूल्याचं एड्स रक्षण धोक्याचं. जीवन बहुमूल्याचं एड्स रक्षण धोक्याचं. या परिसरात या सत्तेत एड्स पासून वाचवावे. या परिसरात या सत्तेत एड्स पासून वाचवावे. इतका सुंदर करून देश इतका सुंदर करून देश यायला नाही एक करावे. घेऊन फिरायची गरज नाही, लॅपटॉप घेऊन फिरायची गरज नाही पडली. फक्त झूमचे ऑप्शन नाही सर याच्यात झूमचे ऑप्शन नाही. हा मध्येच उभा राहा, त्या आजूबाजूने जाऊ देतो.
घेतलं घेतलं. आला 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 कॅमेऱ्यात. हा मग काढतात रे मित्र आले आले आले. पोरं पक्की आवली आहेत. पोरं पक्की आवली आहेत म्हणजे. हा एक नंबरच. हे बघ हे मस्त वाटतं सर. हे मस्त आलं. मागच्या साईडला हे ब्लर आलंय आणि हे मस्त आलं. नंबर आलाय. मारला का? हात दुखायला लागला माझा. हात दुखायला लागलं म्हणून बोललो मारला का? मारला पण तुझं झूम आउट करायचं राहिलं पण तुझं चेहरा थोडाफार पोरांच्या नंतर टवाळच्या मध्ये उभा राहा. ते दोघे तुझ्या साईडने जाऊ दे. अजून जरा फील येईल. मला अजी वाटतं तसं. नाही राहा ना. अरे ते आपल्याला ते इव्हेंटचं ग्रास्पिंग खूप छान आहे. मध्येच उभं राहायचं. स्टार्टिंगला उभं राहावं लागेल. स्टार्टिंगला जातो ना. स्टार्टिंग वरनं सगळं कव्हर करतो ना. एकदम फ्रंटला जा आणि
बैटरी खत्म ना जीवन बहुमोलाचं 1 लक्षण सोचायचं. जीवन बहुमोलाचं 1 लक्षण सोचायचं. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन. या दिनानिमित्त विजय क्रीडा मंडळ या संस्थेच्या वतीने एका एड्स जनजागरण पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी भांडूपमधील तमाम रहिवाशांना विनंती आहे की आपण या पदयात्रेमध्ये समाविष्ट होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढावी. मित्रांनो, आजच्या पदयात्रेचा उद्देश आहे झिरो न्यू HIV इन्फेक्शन. झिरो न्यू HIV इन्फेक्शन. भांडूपमधील तमाम रहिवाशांना विनंती आहे की आपण या पदयात्रेमध्ये समाविष्ट होऊन अरे जागतिक एड्स दिन. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन. या दिनानिमित्त
अरे त्याच्यावरती एवढी रॅली कव्हर झाली तरी बॅटरीच्या हिशोबाने बोलतोय. बाकी काय बॅटरी किती कव्हर होते बॅटरी आहे सर, बॅटरी आहे अजून जास्त चेक नाही जीवन बहुमोलाचं एक लक्षण डोक्याचं, जीवन बहुमोलाचं एक लक्षण डोक्याचं. या बंधूंवर ध्यासाने एक पासून वाचवावे, या बंधूंवर ध्यासाने एक पासून वाचवावे. इतका सुंदर करू दे येणार नाही एक करू, इतका सुंदर करू दे येणार नाही एक करू. विजय क्रीडा मंडळ हे गेली 35 वर्ष शालेय रुंदी गौरवून कार्यरत आहे. तुम्ही जाऊन ये, तिथे जाऊन ये, इकडनं जवळ असेल. आल्यास तुम्ही जाऊन ये तिकडे. ट्रायपॉड द्या माझ्याकडे, ट्रायपॉड द्या माझ्याकडे. जाऊन या काय चेंज करायचं बघा. तर इकडनं जाऊ ना, इकडनं रस्ता लावा ना, आहे ना रस्ता. मग आपल्याला बोलले हटाओ हटाओ एक हटाओ बचाओ बचाओ देश बचाओ, हटाओ हटाओ एक हटाओ बचाओ बचाओ देश बचाओ. जीवन बहुमोलाचं एक लक्षण डोक्याचं, जीवन बहुमोलाचं एक लक्षण डोक्याचं. मित्रांनो, विजय क्रीडा मंडळ या संस्थेच्या वतीने आज 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त एका एड्स जनजागृत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी भाजपमधील तमाम रहिवाशांना विनंती आहे की आपण या एड्स जनजागृत पदयात्रेमध्ये समाविष्ट होऊन या कार्यक्रमातून मित्रांनो, एड्स जनजागृत पदयात्रा आता देश आहे.
आला
देशाने एक जगत असणाऱ्या वेगवेगळ्या शंका व गैरसमजुती यांचं निरसन करण्यासाठी आपण आमच्या साई येथील विजय क्रीडा मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधू इच्छित शकता. हटाओ हटाओ एड्स हटाओ, बचाओ बचाओ देश बचाओ. हटाओ हटाओ एड्स हटाओ, बचाओ बचाओ देश बचाओ. जीवन धर्मोलाचं एड्स लक्षण धोक्याचं. जीवन धर्मोलाचं एड्स लक्षण धोक्याचं. या बंधूंनो ह्या संदेश एड्स पासून वाचवावे. या बंधूंनो या संदेश एड्स पासून वाचवावे. इतका सुंदर देश देणार आहे. इतका सुंदर देश देणार आहे.
सगळ्यांना मग भाविक इतका सुंदर करू दे देणार नाही एड्सला प्रवेश. इतका सुंदर करू दे देणार नाही एड्सला प्रवेश. सोच समझकर चल सकते हैं एड्स को काबू कर सकते हैं. सोच समझकर चल सकते हैं एड्स को काबू कर सकते हैं. सोच समझकर कदम उठाओ HIV को दूर भगाओ. सोच समझकर कदम उठाओ HIV को दूर भगाओ. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन या दिनानिमित्त आज विजय क्रीडा मंडळ या संस्थेच्या वतीने एक एड्स जनजागरण पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी भांडूपमधील सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण या एड्स जनजागरण पदयात्रेमध्ये समाविष्ट होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. मित्रांनो, HIV एड्सबाबत बरीच माहिती जाणून घेणे, असणाऱ्या शंका व गैरसमजुती याबाबत निवेदन करण्यासाठी आमच्या विजय क्रीडा मंडळ या कार्यालयात आपण संपर्क साधू शकता. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन या दिनानिमित्त विजय क्रीडा मंडळ या संस्थेच्या वतीने एका एड्स जनजागरण पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी भांडूपमधील तमाम रहिवाशांना विनंती आहे की आपण या पदयात्रेमध्ये समाविष्ट होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. हटाओ हटाओ एड्स हटाओ, बचाओ बचाओ देश बचाओ. हटाओ हटाओ एड्स हटाओ, बचाओ बचाओ देश बचाओ. जीवन समुदायाचं एड्स रक्षण करू. जीवन समुदायाचं एड्स रक्षण करू. या रक्षणाला यामध्ये एड्स वाढवावे.
हॅलो हॅलो हा कुठे बसलो ओके ठीक आम्ही फिरतोय इथे आम्ही कुठे आलो आम्ही पहिल्यावर येते ठीक आहे चालेल 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 येतो आम्ही नाही 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 हां 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 नाही 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 कोणाचं नाही आलं हां चालेल चालेल मी कॉल करेल तुम्हाला तसं देश हमारा देश को पास आने दो भाई बोला ना
घाल टोपी घाल टोपी. आला ना. झाला आळा 17, 18, 19, 20 कळून लावा एकाने. वाटून येते
सर एक मिनिट. हात थोडा आता इकडे घ्या. बाबू 2 लाईन करा रे बाबा. हात सोडा जरा. 2 लाईन करा. 2 लाईन करा. 2 लाईन करा. हात सोड. बरोबर आहे. ते मध्ये नाही सांगितले, फक्त मोठ्याने गाणं हा गाडीच टाका. रिक्षा सर्व रिक्षात सामान. 2 लाईन करा. 2 लाईन करा. हा हा तुम्ही खुर्चीवर बसून घ्या. काही इकडे काही इकडे 2 लाईन. अरे लहानपणी व्हिडिओ आहे. किती व्हिडिओ केला? अरे खूप मोठे आहे. एकच चालू आहे. हा किती दिवस? 16. हा. टोपी घाल. टोपी घाल. टोपी घाल. टोपी घाल. आला आला. अरे एकच टोपी घाल.
ऍक्च्युली काय माझे वडील पत्रकार म्हणजे आता रिटायर झाले 10 वर्ष झाली मधली काही वर्ष तर मग त्या पिरियड मध्ये त्यांनी पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून वर्क केलं त्या पिरियड मध्ये त्यामुळे आम्ही एड्स अवेअरनेस कनेक्टेड आणि 10-12 वर्ष 2003 पासून त्यामुळे मग त्यांना एड्स अवेअरनेस करायचे एक तर आपलं इंडॅक्स होतं तर ह्या दोघांचं काही नावं म्हणजे बॅनर कोणाकडे तरी काहीतरी मला बनवून व्हिडिओ बनवणं त्यामुळे मी याला कनेक्ट केलं आणि तुम्ही जेव्हा मला म्हणालात तर मला झालं की मला पुन्हा एकदा या विषयात कनेक्ट करायला एक संधी मिळाली मी जास्त विचार नाही केला म्हटलं चला सर्व विद्यार्थ्यांनी सावलीत बसून घ्या आणि गोंधळ घालू नका प्लीज. सर्व विद्यार्थ्यांची सावलीत बसण्याची सोय करा. विजय क्रीडा मंडळाच्या सर्व स्टाफला विनंती आहे की सर्व विद्यार्थ्यांना सावलीमध्ये बसण्याची सोय करा. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विद्यार्थी मित्रांनो आणि माझे उपस्थित मान्यवर आणि उपस्थित मान्यवर शिक्षक यांचं आज या जागतिक 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन यानिमित्त राबवण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. मी आमच्याबरोबर आलेल्या ज्या शाळा आहेत नवजीवन विद्या मंदिर यांचे SV पाटील सर यांना मी मंचावर आमंत्रित करते. कृपया त्यांनी मंचावर यावे. SV पाटील सर. नंतर नवजीवन विद्या मंदिरचे कदम सर यांना देखील मी मंचावर आमंत्रित करते. कदम सर. बॅरिस्टर नाथपै विद्यालयाचे देशमुख मॅडम यांना देखील मी मंचावर बोलवते. बॅरिस्टर नाथपै विद्यापीठाचे पाटील सर यांना देखील मी मंचावर बोलवते. सह्याद्री विद्या मंदिराचे
श्रीयुत संदीप पवार सर यांना देखील मी मंचावर बोलवते. सह्याद्री विद्या मंदिराच्या मुळीक मॅडम यांना देखील मी मंचावर बोलवते. मंदार विद्या मंदिराचे टी.आर. जाधव सर यांना मी मंचावर बोलवते. जाधव सर मंदार विद्या मंदिराचे एन.बी. जाधव सर यांना देखील मी मंचावर बोलवते. स्टेजवर येताना तुला जवळून कव्हर करतो. मंदार विद्या मंदिराचे लेकरे सर यांना देखील मी मंचावर बोलवते. सरस्वती विद्या मंदिराच्या सौ देऊलकर मॅडम सरस्वती विद्या मंदिराचे श्री भारती सर यांना देखील मी मंचावर बोलवते. आमच्या विजय क्रीडा मंडळाचे कार्याध्यक्ष आणि सर यांना देखील मी मंचावर आमंत्रित करते. पंख्याला असेल पंख्याला असेल. आमच्या विजय क्रीडा मंडळाचे सदस्य राजाराम पानसर यांना देखील मी मंचावर आमंत्रित करते. एक विनंती आहे विद्यार्थ्यांना की तुम्हाला टॅक्सी करून दिले जात आहेत. कृपया ते खाल्ल्यानंतर कागद आपापल्या खिशात ठेवा आणि बाहेर टाका. विजय क्रीडा मंडळाकडे तुम्हाला एक विनंती आहे. कार्यक्रम संपल्यानंतर हा कागद तुम्ही बाहेर टाकलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बरोबर की नाही? मी आता कार्यक्रमाची सुरुवात करते आहे. आज 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन. या दिनानिमित्त विजय क्रीडा मंडळ या संस्थेच्या वतीने व शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने आज एका एड्स जनजागृती पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. मित्रांनो, जागतिक एड्स दिनाचा आजचा मुख्य उद्देश असा आहे की झिरो न्यू इन्फेक्शन. झिरो न्यू इन्फेक्शन म्हणजे जी आजची तरुण पिढी आहे त्यांच्यामध्ये एड्स विनंती करते की त्यांनी आम्हाला त्यांचं मार्गदर्शन करावं. नवजीवन विद्या मंदिरापैकी त्यांना मी विनंती करते. माईक काय करायचं, दोन माईक बंद. नवजीवन विद्या मंदिराचे कदम सर आपल्याला मार्गदर्शन करतील. प्लीज कदम सर. मंदार विद्या मंदिराचे जाधव सर आपल्याला मार्गदर्शन करतील. जाधव सर. आज जागतिक एड्स दिन या कार्यक्रमाचं आयोजन
विजय क्रीडा मंडळ मला वाटते बऱ्याच वर्षापासून करत आहे आणि सामाजिक बांधिलकी म्हणून समाजासाठी वाहून घेणारे संतोष कापले सर, की त्यांचं प्रथम या ठिकाणी आपण सर्वांच्या मी टाळ्यांच्या गजरात हार्दिक स्वागत करूया. त्यांना आभार मानू यासाठी की सर हा जगाला भेडसावणारा प्रश्न की ज्यापासून जग मुक्तीची वाट पाहत आहे पण यामध्ये स्वतःहून कुणी येत नाहीये आणि असं या विजय क्रीडा मंडळानं स्वतःहून उडी घेतली आणि आपल्या मुंबईकरांना त्यातल्या भांडुपवासियांना सर्वांना असं मार्गदर्शन केलं, घरोघरी ते गेले, प्रत्येकाला सांगितलं की हा आजार काय आहे, याचा प्रतिबंध कसा केला पाहिजे आणि समाजामध्ये जनजागृतीचं काम सातत्याने करत आहेत. त्यामुळं अशी मंडळ फार कमी असतात. गल्लोगल्ली आपल्याला मंडळ भेटतील पण भांडूप सारखे मंडळ फार कमी भेटतील. ती मंडळ सर्वच मंडळ या ठिकाणची सामाजिक कार्य करतात पण विजय क्रीडा मंडळ हे सातत्याने काम करत असतात. नुसतं एवढंच काम करत नाहीये तर समाजातील दीनदुबळे गरीब लोक असतील, विद्यार्थी घटक, त्यांचा महत्वाचा घटक देशाचा खरा आधारस्तंभ हा विद्यार्थी. या विद्यार्थ्यांसाठी सर्वस्वपणे वाहून घेणारं विजय क्रीडा मंडळ आहे. की आपली पहिलीचा विद्यार्थी असेल, 10वीचा असेल, कॉलेजचा असेल किंवा आणखी कोणता असेल, त्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर काही ना काही मार्गदर्शन मिळतं. त्यांना त्यांच्या जीवनाचा सुंदर असा मार्ग दाखवला जातो आणि हे मार्ग दाखवत असताना त्यांच्या अडचणी त्या विद्यार्थ्याच्या असतील, कुटुंबाच्या असतील किंवा त्यांच्या मित्रांच्या असतील संपूर्णपणे सोडवण्याचं काम, त्याचबरोबर त्यांना जे हवं ते प्रशिक्षण मोफत देण्याचं काम अनेक वर्ष संस्था करते आहे. आणि म्हणून अशा संस्थेबरोबर तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी, तुमच्यासारख्या सर्व शिक्षक मित्रांनी या ठिकाणी येऊन सातत्याने त्यांना सहकार्य करावं. त्यांच्या या जगराहटीच्या फेरीमध्ये सामाजिक कार्यामध्ये सातत्याने त्यांना साथ द्यावी. कारण आपण जर एकत्र आलो आणि या सर्व विकारांवरती, सर्व आजारांवर जर लोकांच्या बरोबर जनजागृती केली तर एड्स सारखा रोग पूर्णपणे भारतातून नव्हे तर जगातून बाहेर जाण्यास मदत होणार आहे. आणि माझ्या मते भांडूपमध्ये तरी आणि मुंबईमध्ये संतोष कापले सरांनी जे काम केलंय त्यापासून, त्या कामाला सुरुवात केल्यापासून आजपर्यंत अगदी लहान मुलांनाही तो कशामुळे होतो, का होतो आणि प्रतिबंध काय आहेत याची माहिती पूर्णपणे समजलेली आहे. आणि मी म्हणतो आत्ताचा खरा हा त्यामध्ये मुक्त होण्याचा मार्ग आहे तो देण्याचं काम जे केलं भांडूमध्ये संतोष कापले सर आणि विजय क्रीडा मंडळ आणि त्यांचे सर्व सहकारी त्या सर्वांनी केलं आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वांनी केलेलं आहे. म्हणून तुमचा सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो आणि आम्हाला सर्व शिक्षकांना या ठिकाणी उपकृत केलं, विद्यार्थ्यांना बोलवलं आणि अशा जागतिक सामाजिक कार्यामध्ये आम्हाला सहभागी केलं त्याबद्दल पुन्हा सतत आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भांडूपमध्ये आतापर्यंत त्या भांडूपमध्ये शाळेत त्यांना असं माहिती होतं की मुंबई जिल्ह्यामध्ये फक्त आपण काम करतोय, परंतु विजय क्रीडा मंडळाचं नवीन अचिव्हमेंट असं आहे की विजय क्रीडा मंडळाने आता ठाणे जिल्ह्यामध्ये देखील एड्स प्रतिबंधक उपक्रम चालवण्यासाठी पदार्पण केलेलं आहे. त्याच्यामध्ये उल्हासनगर येथे FSW वरती एक प्रोजेक्ट आहे आणि भिवंडीमध्ये त्यांनी आता नुकतंच आपला पाया रोवलेला आहे. तरी आता मुंबईप्रमाणेच ठाणे जिल्ह्यामध्ये देखील विजय क्रीडा मंडळ काम करत आहे. सरस्वती विद्या मंदिराचे स्रोत भारती सर यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन करावं. विजय क्रीडा मंडळ आयोजित एड्स जागतिक एड्स जनजागरण प्रचार फेरी साठी आज आपण इकडे सर्व जमलेलो आहोत. या मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते कासले साहेब, त्यानंतर मंचावर असलेले माने साहेब, पांचाळ साहेब तसेच त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी, आमच्या सर्व शाळांचे शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून, एड्स दिन म्हणजे प्रतिबंधक दिन म्हणून जगामध्ये साजरा केला जातो. तर याच्या मागचं काय कारण आहे तर गेल्या काही वर्षापासून हा जो एड्स आहे हा पूर्ण जगामध्ये वेगाने फैलावत आहे. आता हा
जो आजार आहे हा खरं तर संसर्गजन्य म्हणजे रक्तातून रक्तामध्ये जाणारा हा आजार आहे आणि त्यामुळे याची जी लक्षणं आहेत ही लक्षणं देखील लवकर लक्षात येत नाही. उदाहरणार्थ याच्या जो रुग्ण असतो त्या रुग्णाला महिनाभर ताप येतो. हा ताप जातो येतो हे पहिलं लक्षण आहे. त्याच्या तोंडामध्ये जखमा होतात, त्या पण येतात जातात, पण त्या कायमच्या बऱ्या होत नाही. शरीराला ठिकठिकाणी गाठी वगैरे येतात. म्हणजे अशा अनेक कारणं आहेत. आता एखादी व्यक्ती जी आहे त्याला एकदम एड्स होत नाही तर HIV त्याला HIV पॉझिटिव्ह म्हणतात की म्हणजे तो HIV बाधित आहे. मग तो HIV बाधित अशा प्रकारे डिक्लेअर झाल्यानंतर डॉक्टरने सांगितल्यानंतर मग त्याला काही प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. काही ज्याला आपण मराठीमध्ये पथ्य म्हणतो ते पथ्य पाळावे लागतात. आणि ते असून देखील आता अनेक प्रकारची औषधं आहेत की जेणेकरून म्हणजे हा आपल्याला एड्स जो आहे किंवा HIV पॉझिटिव्ह होण्यापासून आपण फक्त रोखू शकतो. एकदा झाल्यावर त्याला आपण वाचू शकत नाही. आणि म्हणून हा इतका गंभीर अशा प्रकारचा हा आजार आहे. आणि याच्या मनामध्ये लोकांमध्ये याबद्दल प्रत्यक्ष अजूनही एवढे वर्ष झाली आहे, आपला एवढा समाज पुढे गेलेला आहे, तरी सुद्धा यावर बोललं जात नाही. कोणी कोणाशी बोललं जात नाही, कोणी कोणाशी बोललंच नाही. कारण की हे या रोगाबद्दल बोलताना लाजल्यासारखं वाटतं. खरं तर याचा प्रसार होणं गरजेचं आहे. जेणेकरून प्रसार याच्यासाठी की लोकांना याच्याबद्दल माहिती झाली पाहिजे आणि हे माहिती करण्याचं काम विजय क्रीडा मंडळाचे पदाधिकारी करतायत. याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आणि भांडूपमध्ये अशा प्रकारे विजय क्रीडा मंडळ हे एकमेव मंडळ आहे की जे अशा प्रकारे जे महत्वाचे जे प्रश्न आहेत, जे गरीब विद्यार्थी आहेत, शालेय विद्यार्थी आहेत, यांना मदत करण्याचं काम विजय क्रीडा मंडळ, त्यांचे कासले साहेब आणि इतर जे पदाधिकारी आहेत ते झटत असतात. आणि म्हणून हा जो 1 डिसेंबरचा हा जो दिवस आहे हा खऱ्या अर्थाने, कारण की ह्या गोष्टी जर आपण जाणून घेतल्या तर आपल्याला त्यापासून रोखता येऊ शकतं, इतरांना रोखता येऊ शकतं. उदाहरणार्थ तुम्ही रक्तदान करताना सर्व प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. पहिली गोष्ट म्हणजे आपला समाज, मला भारतीय समाजाबद्दल बोलायचं आहे, मला जातीबद्दल बोलायचं नाही. रक्तदान करायला अजिबात पुढे होत नाही. खरं तर रक्तदान करायला पाहिजे. रक्तदान घेताना डॉक्टर काही लगेच त्याला मला म्हणत घेत नाही. त्याच्या सर्व प्रकारच्या टेस्ट घेतल्या जातात आणि तो त्याच्यामध्ये, कारण एक तुम्हाला उदाहरण सांगतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. अमिताभ बच्चन तुम्हाला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. हा, तर अमिताभ बच्चनला तेव्हा लहान होतो, कुली चित्रपटाचं चित्रीकरण चालू असताना त्याला जेव्हा मार लागला पोटामध्ये आणि अशी परिस्थिती आली होती की कोणत्या क्षणी अमिताभ बच्चन यांचा मृत्यू होईल अशी कंडिशन. आणि त्यांना मुंबईच्या हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं होतं, मोठ्या हॉस्पिटलमध्ये. त्यातून ते वाचले. पण त्यांना त्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ तो काळ जो आहे तो 1987-90चा कालावधी आहे तो. मग त्या कालावधीमध्ये त्यांना 40 बॉटल रक्त चढवावं लागलं. त्या काळामध्ये ऑपरेशन करताना अनेक ऑपरेशन झाले त्यांच्या पोटावर. म्हणजे त्यांनी स्टंटमॅन न घेता स्वतः त्यांनी ते फायटिंगचा सीन केला आणि त्यांना तो टेबलाचा कोबरा जो आहे तो कोबरा त्यांना लागला आणि त्याच्यात ते जखमी झाले. आता हे सांगायचं काय कारण आहे की त्यांना 1 बॉटल अशी मिळाली की ती हेपेटायटिस B पॉझिटिव्हची होती. आता हेपेटायटिस B पॉझिटिव्ह काय माहिती आहे? ज्यांना हे रक्त म्हणजे हेपेटायटिस B पॉझिटिव्ह कोणाला होतो? ज्यांनी ती आता लस आलेली आहे ती जर लस घेतली नसेल किंवा मग ज्याला हेपेटायटिस B असतं त्याच्यामुळे लिव्हर सोरायसिस हा आजार होतो. लिव्हर सोरायसिस म्हणजे काय माहितीये का?
लिव्हरला सूज येते, लिव्हर खराब होतं आणि लिव्हर बदलल्या वाचून त्या माणसापुढे पर्याय राहत नाही. म्हणजे त्या माणसाला एकच पर्याय असतो, एक तर लिव्हर चेंज करायचं नाही तर मृत्यू. आणि आता लिव्हर चेंज करायचं म्हणजे किती खर्च या घडीला माहितीये? या घडीला खर्च आहे 25 लाख ते 35 लाख इतका खर्च आहे, इतका खर्च आहे. आमचे शिक्षक आहेत श्री सरस्वती विद्या मंदिरचे अनिल भोई नावाचे शिक्षक आहेत. त्यांना अशा प्रकारे हेपेटायटिस बी मुळे लिव्हर सरसिस झालेला आहे. म्हणजे सांगायचं काय आहे की रक्त देताना देखील ते सर्व प्रकारे चेक केलं जातं, तेव्हाच ते रक्त घेतलं जातं. कोणतंही रक्त आता चढवलं जात नाही. मग आपण काळजी घ्यायची आहे किंवा रक्त आपण घेताना ते दूषित नसावं. आणि सिरिंज वगैरे जे आहे ती नवीन सिरिंज असावी. आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो आणि आपल्याला जर इंजेक्शन देणार असेल तर ते नवीन सिरिंज घ्यायला सांगायचं. इंजेक्शनचं सिरिंज असतं, इंजेक्शन ते नवीन घ्यायला सांगायचं. किंवा आपण स्वतः मेडिकल मधून आणून डॉक्टरला द्यायचं. ते पाण्यात उकळवलेलं जे असतात, काही डॉक्टर काय करतात, आज जागतिक एड्स दिन सरांनी आपल्याला बरीच माहिती दिली, तर आपण त्याच्याबद्दल थोडस न बोलता खरोखरच तुम्हाला सगळ्यांनाच एक सॅल्यूट देऊ इच्छितो. कारण आज संपूर्ण बाकीचे लोक आपल्या वेगवेगळ्या कार्यात रममान असताना आपण HIV एड्सचा प्रतिबंध करण्यासाठी एक वेगळी बांधिलकी म्हणून आपण या सगळ्या ठिकाणी आलात. हुसेन गिरावंडाचं ध्येय आहे, परंतु त्याबरोबर या भांडूपमधील तमाम शिक्षण संस्था जे आपल्याला नेहमी सहकार्य करतात त्यांचं खरोखरच ऋण व्यक्त केलं पाहिजे. त्या शाळेचे संचालक मनमाड विद्या मंदिराचे नेहमी सर यांचा सन्मान करतील. धन्यवाद सांगताय सर. सरस्वती विद्या मंदिराच्या सौ देवळकर मॅडम यांचा सन्मान करतील आमचे कार्याध्यक्ष नारायण माने सर. सरस्वती विद्या मंदिराच्या श्री भारती सर यांचा सन्मान करतील आमचे कार्याध्यक्ष नारायण माने सर. धन्यवाद नारायण सर. आम्हाला अजून एक आभार प्रदर्शन आहे. आम्हाला दरवेळेस कोकण मित्र मंडळाचे जे नंदू गुरव हे नेहमी आम्हाला इथे मदत करतात. त्यांचे मी इथे आभार मानते. थँक्यू नंदू गुरव सर. वेळोवेळी कुठलाही उपक्रम असो विजय क्रीडा मंडळामध्ये आम्हाला हे मदत करतात. त्यांचा सन्मान करण्यासाठी आमचे संस्थेचे अध्यक्ष सर यांना मी मंचावर बोलवते. नेहमी आम्हाला प्रत्येक वर्षी कार्यक्रमामध्ये एकदम मनापासून मदत करणारे नंदू गुरव यांना मी विनंती करते की 2 शब्द बोलावे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदू एड्स जनजागरण या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल विजय क्रीडा मंडळाचे हार्दिक आभार. तसेच सर्व विद्यार्थी जमलेल्या विद्यार्थ्यांचे, वर्ग शिक्षकांचे हार्दिक आभार. तसेच व्यवस्थापक संचालक संतोषजी दादा पासले यांचे लाख लाख धन्यवाद, आभारी आहे. मला काही बोलतो नाही, 2 शब्द दिल्याबद्दल आभारी आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सकाळी 8 वाजल्यापासून आता 11 वाजेपर्यंत आमची एकदम मनापासून साथ दिली त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थी मित्रांचे आभार मानते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम इथे संपलेला आहे. माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपापल्या शिक्षकांनी दिलेल्या सूचना पाळून त्याप्रमाणे आपण इकडनं निघायचं आहे.
कुठलाही गोंधळ न घालता इकडनं निघायचे आणि विजयी क्रीडा मंडळाचे सर्व जे माझे कर्मचारी मैत्री आहेत ते त्यांना मदत करतील. धन्यवाद. आजचा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करते. करू का स्टॉप करू आता.